नमस्कार मंडळी. आज आपण बघणार आहोत रवा डोसा बन. लंच बॉक्स सिरीजचा पार्ट 5 आहे, भाग 5वा. तर चला मग रेसिपी सुरू करूया. रवा घेतला आहे, दही घेतली आहे, ते व्यवस्थित आपण एकत्र करून घेणार आहोत आणि पाणी घालणार आहोत. आपल्याला खूप पातळ नाही करायचं आहे, थोडंसं घट्टसरच आपल्याला पूर्ण एकत्र करायचं आहे. अशा प्रकारे आपण एकत्र करून घेऊया. त्याआधी तुम्ही माझी रेसिपी जर यूट्यूबवर बघत असणार तर सबस्क्राईब करा आणि जर फेसबुक इंस्टाग्रामला बघत असणार तर फॉलो करा. हे सर्व मिक्स करून आपण 10 ते 15 मिनटं झाकून ठेवलं आहे. अशा प्रकारे रवा आपला फुलला आहे पूर्ण पाण्यामध्ये. त्याच्यानंतर आपण हे सगळं मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेणार आहोत आणि आपण फिरवून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये. अशा प्रकारे एकदम मस्तपैकी आपली पेस्ट सारखं झालेलं आहे हे, एकदम बारीक. त्याच्यानंतर आपण तेल घेणार आहोत, तेलामध्ये मोहरी टाकणार आहोत, त्याच्यानंतर जिरं, मिरची आणि आलं लसूणची पेस्ट थोडी घालून आपण एकत्र करणार आहोत. त्याच्यानंतर आपण कांदा टाकणार आहोत, जो बारीक कापून घेतला होता आपण, आणि हा व्यवस्थित आपण अशा प्रकारे एकत्र करून घेणार आहोत आणि थोडासा कलर चेंज होईपर्यंत अशा प्रकारे आपण तळून घेणार आहोत. त्याच्यानंतर हे सर्व आपण बॅटरमध्ये टाकणार आहोत, जे आपण रव्याचं बॅटर करून ठेवलं होतं. त्याच्यानंतर आपण कोथिंबीर टाकणार आहोत आणि सर्व एकत्र करून घेणार आहोत. आणि खाण्याचा सोडा घातला आहे मी, तो टाकून आपण तो ॲक्टिवेट करून सर्व एकत्र करून घेणार आहोत व्यवस्थित. त्याच्यानंतर मीठ टाकणार आहोत आपण चवीनुसार आणि त्याच्यानंतरही आपण एकत्र करून घेणार आहोत व्यवस्थित. ज्यात आपण फोडणी घातली होती त्यातच आपल्याला हे बॅटर टाकायचं आहे थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला बन एका साईडने आपला मस्त शेकून झालेला आहे. आता आपण दुसऱ्या साईडने पण मस्तपैकी शेकून घ्यायचं आहे. मस्त असा कलर आलेला आहे आपल्या बनचा आणि आपली बन ऑलमोस्ट रेडी झाली आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम, फेसबुक